नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करियर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट आहे, तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेसचं रँकिंग आहे। ते टोटल रँकिंग मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। आपल्याला सर्वात महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी असा डिस्कस करायचा की एकूण 23 मेडिकल कॉलेजेस महाराष्ट्र राज्यामध्ये प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत आणि त्या कॉलेजेसचं रँकिंग मी तुम्हाला आता सांगणार आहे। एक नंबरचं रँकिंग वास्तविक पाहता के.जे. सुमैया मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर सायन मुंबई याला आपण 1 नंबर देत राहतो, परंतु ह्याच्यामध्ये 1 नंबरच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे असं पण लोकांनी देताना पाहिलेलं आहे। डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक हे सुद्धा 1 नंबरला देण्यात आलेले, आपण त्यांचे 3 नंबर समजूया। 4थ्या नंबरचं कॉलेज आहे ते म्हणजे तेरणा मेडिकल कॉलेज नेरूळ मुंबई, हे सुद्धा मुंबईमध्ये स्थित असल्यामुळं 5व्या नंबरचं कॉलेज आहे। फी स्ट्रक्चरनुसार बघायला गेलं तर थोडंसं जास्त आहे, श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे। 6व्या नंबरचं कॉलेज जे आहे ते म्हणजे मायमर मेडिकल कॉलेज पुणे तळेगाव दाभाडे या ठिकाणी आहे। 7व्या नंबरचं मायमर मेडिकल कॉलेज लातूर हे आहे। त्यानंतर 8व्या नंबरचं जे कॉलेज आहे ते अश्विनी मेडिकल कॉलेज सोलापूर। 9व्या नंबरमध्ये आपल्याला विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज अहमदनगर असं आपल्याला देता येऊ शकतं। त्यानंतर 10व्या नंबरचं कॉलेज आहे ते म्हणजे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव। खरं तर याची फीज कमी आहे त्यामुळं हायर मेरिट आहे, त्याचं रँकिंग वरती असू शकतं। फी स्ट्रक्चरनुसार आपण वेगळं बनवू शकतो। त्यानंतर जे काही 10व्या नंबरचं जे कॉलेज आहे ते जे कॉलेज आहे ते BKL वालावरकर मेडिकल कॉलेज चिपळूण। त्यानंतर 12व्या नंबरचं कॉलेज आहे ते म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती मेडिकल कॉलेज अमरावती, ह्यालासुद्धा आपण वरचं रँक देऊ शकतो, परंतु फी स्ट्रक्चरनुसार किंवा या सर्व गोष्टींनुसार आपण रँकिंग दिले। त्यानंतर 13व्या नंबरचं कॉलेज जे आहे ते आपल्याला SMBT मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर इगतपुरी नंदी हिल्स नाशिक या ठिकाणी आहे। 14व्या नंबरचं NKP साळवे मेडिकल कॉलेज लता मंगेशकर हॉस्पिटलला अटॅच आहे, हे नागपूरमध्ये आहे। नंतर 15व्या नंबरचं जे कॉलेज आहे ते आपल्याला प्रकाश मेडिकल कॉलेज इस्लामपूर। 16व्या नंबरचं ACPM अण्णासाहेब चुडामण पाटील मेडिकल कॉलेज धुळे। 17 नंबरचं जे आहे ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर बदनापूर या ठिकाणी 17 नंबरचं एक मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे। 18 नंबरला जे आहे ते डॉक्टर NY तासगावकर मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर कर्जत मुंबई या ठिकाणी 18 नंबरचं आहे। 19 नंबरचं जे कॉलेज आहे ते SSPM मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ सिंधुदुर्ग असं आहे। 20व्या नंबरचं जे कॉलेज आहे ते परभणी मेडिकल कॉलेज परभणी, हे परभणीमधलं प्रायव्हेट कॉलेज आहे। डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती, याला 21वा नंबर आपल्याला देता येऊ शकतो। श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मुर्तुजा नगर संभाजीनगर, हे 22व्या नंबरचं आहे। वास्तविक पाहता याला आपण 22 नंबर नाही देता येणार, हे सुद्धा अगदी टॉपचं कॉलेज आहे, हे सुद्धा आपलं रँकिंगमध्ये बदल होणार आहे, ते 4 किंवा 5 नंबरला जाणार आहे। 23 नंबरचं जे कॉलेज आहे ते म्हणजे वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पालघर, या ठिकाणी कसल्याही फीचं बेनिफिट आपल्याला मिळत नाही। एकंदरीत सर्व प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचं रँकिंग आपल्याला चॉईस फिलिंगसाठी उपयोगी पडू शकतं। हे जे आहे ते तुम्हाला आपल्या CMG रँकिंगनुसार दिलेलं आहे। आपल्याला अपडेटेड जे काही फी स्ट्रक्चरनुसार जर बनवायचं असेल तर ते आम्ही तुम्हाला बनवून देऊ आणि त्याचेच व्हिडिओ तुम्ही तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मांडण्याचा प्रयत्न करू। त्यानंतर फी स्ट्रक्चरनुसार रँकिंग आम्ही तुम्हाला बनवून देऊ। गव्हर्नमेंटमध्ये तसं काही नसतं, प्रायव्हेटमध्ये मात्र एक वेगळा क्रायटेरिया आहे, सिटीनुसार PG UGनुसार आम्ही रँकिंग देऊ। अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला पुढे येणार आहेत, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। एवढंच या निमित्तानं सांगून आजचा व्हिडिओ संपूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।